मंडळी, गेल्या 3 महिन्यांपासून प्रत्येक विरोधक जी मागणी करत होता, गेल्या 3 महिन्यांपासून जी मागणी अगदी सत्ताधारी पक्षाचेही काही आमदार करत होते, ती मागणी आज सकाळी मान्य झाली आणि ती मागणी होती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची। याच राजीनाम्याआधी गेल्या 24 तासात आपण महाराष्ट्राची 3 वेगवेगळी रूपं पाहिली। त्याची सुरुवात झाली होती ती मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या व्हायरल झालेल्या फोटोनंतर। त्यानंतर दिसलेलं महाराष्ट्राचं पहिलं रूप होतं भाऊक महाराष्ट्राचं। काल आपल्यापैकी बहुतांश जणांनी जे फोटो पाहिले ते अत्यंत भावनिक झाले होते। अनेकांच्या काळजाचा ठोकाही चुकला असावा, अनेकांना तर शांत झोपही लागली नसावी, कारण संतोष देशमुखांच्या हत्येच्या आरोपपत्रातील फोटो, त्यातला एक एक फोटो त्या हत्याकांडातील क्रूरता, अमानुषपणा दाखवत होता। प्रत्येक फोटोतल्या वेदना इतक्या टोकाच्या होत्या की पाहणारा कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याचे डोळे नक्कीच पाणावले असतील। बहुधा याच भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बंगला गाठला आणि मध्यरात्री त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बैठक केली आणि त्यानंतर भावनिक महाराष्ट्रानं अवघ्या काही तासांनंतर नवं रूप घेतलं आणि ते होतं आक्रमक महाराष्ट्राचं। सूर्योदयाआधीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो पोहोचले होते। मन सुन्न करणारे ते फोटो पाहून रात्रभर जो महाराष्ट्र जागा होता, तोच महाराष्ट्र सूर्योदयासोबतच रस्त्यावर उतरला। पुणे, ठाणे, नाशिक ते लातूर अशा अनेक शहरांमध्ये आक्रमक आंदोलनं सुरू झाली। हे आंदोलनाचं लोण महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पोचलं। विरोधकांनी तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे कालपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारलं होतं। त्यात काल रात्रीच्या सुमारास संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर आले आणि त्यानंतर दिसलं कोंडीत सापडलेलं महाराष्ट्रातलं महायुती सरकार। मंडळी, सत्तेच्या खेळासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर तो आहे बहुमताचा आकडा आणि नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला 225 पेक्षा जास्त म्हणजे विक्रमी जागा मिळाल्या। विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला 50च्या आतच समाधान मानावं लागलं होतं आणि आता जितकं मोठं यश महायुतीला मिळालं होतं तितकीच मोठी जबाबदारीही होती। 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती आणि 9 डिसेंबरला बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। त्यावेळीही धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी होती, पण तरीही धनंजय मुंडेंना मंत्रीपद देण्यात आलं। अगदी वरिष्ठ अशा छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नव्हतं, पण त्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंची मात्र वर्णी लागली होती। पण त्यानंतरही गेल्या 3 महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्यावरचे आरोप काही केल्या थांबले नाहीत। विरोधक तर विरोधक, पण महायुतीतल्या आमदारांनीही धनंजय मुंडेंवर आरोप केले, पण तरीही सरकार मुंडेंच्या पाठीशी ठामपणे उभं राहिल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं। पण काल जेव्हा ते फोटो महाराष्ट्रभर पाहिले गेले तेव्हा खऱ्या अर्थानं राज्य सरकारवरचा दबाव वाढला आणि तो दबाव होता जनभावनेचा आणि तोच दबाव धनंजय मुंडेंवरही होता आणि त्यातूनच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यावरच होता आपला आजचा प्रश्न। तोच प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता। आपला आजचा प्रश्न होता, धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडल्यानं संतोष देशमुखांना न्याय मिळेल असं वाटतं का? आणि या प्रश्नावर होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, आता धनंजय मुंडे म्हणतात की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली फोटो पाहून व्यथित झालो आणि आरोग्याच्या कारणानंही मी मंत्रिमंडळातून बाहेर पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मी राजीनामा दिलाय। आता मंडळी, धनंजय मुंडेंची ही दोन्ही वक्तव्य काही तासांमध्येच वादात सापडली आहेत। जसं पहिलं वक्तव्य की राजीनामा देतोय, पण सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणात फार आधीपासूनच मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते। त्यांनी अजित पवारांशी 3 ते 4 वेळा चर्चा केल्याचंही कळतं। इतकंच नाही तर खुद्द फडणवीसांनी धनंजय मुंडेंना समजावूनही सांगितलं, पण धनंजय मुंडे ऐकायला तयार नव्हते। म्हणून शेवटी फडणवीसांनी थोडी कणखर भूमिका घेऊन जर तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढण्याची कारवाई करावी लागेल। इतकंच नाही तर काल पुन्हा धनंजय मुंडे यांना उद्याच्या उद्या राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आज सकाळी मुंडेंचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांच्या हाती आला। म्हणजे आता मुंडेंनी राजीनामा दिला की त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडलं। सोप्या शब्दात सांगायचं
तर हकालपट्टीचा इशारा दिला आणि त्यामुळं त्यांचा राजीनामा झाला का? आणि आता धनंजय मुंडेंचं दुसरं वक्तव्य, ते म्हणजे जेव्हा धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्यावर प्रतिक्रिया देत असताना ते म्हणालेत की संतोष देशमुखांचे फोटो पाहून व्यथित झालोय, पण त्याच ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला हा डॉक्टरांनी दिलाय, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा हा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिलाय. आणि त्यावरूनच विरोधकांनी त्यांच्या हेतूवर हल्लाबोल केलाय. संतोष देशमुखांसाठी नाही तर आजारपणासाठी राजीनामा दिलाय असं म्हणत विरोधकांनी एक नरेटिव्ह सुद्धा सेट करायला सुरुवात केली आहे. पाहूयात मुख्यमंत्री ते विरोधकांच्या काही निवडक प्रतिक्रिया. आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे. हे जे धनंजय मुंडेंचं ट्विट आलेलं आहे, नैतिकताचा न पण त्याच्यात नाहीये, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तब्येतीमुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं हे ट्विट आलेलं आहे. ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. नेमकं खरं कारण काय? कारण धनंजय मुंडे यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाय. त्याच वेळेला अजितदादा असं म्हणाले की त्यांनी नैतिकतेच्या आधारावरती दिलेला आहे. तर नेमकं कारण काय? आणि जर का त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिला असेल तर एवढे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्यानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा मग घेतला का गेला नाही, याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि मंडळी, आता क्षणाचाही विलंब न करता आपण गेस्ट सेंटरला जाऊया आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा ते महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण या विषयावर आपण चर्चा करूया. आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि थोड्याच वेळात शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे देखील आपल्या सोबत असणार आहेत. अंजली दमानिया आणि मनोज जरांगेजी, आपलं दोघांचंही स्वागत एबीपी माझाच्या या खास कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे झिरोवर. माझा अर्थातच पहिला प्रश्न हा अंजली दमानिया यांना आहे. याचं कारण, या लढ्यात त्यांनी खूप मोठी भूमिका बजावली. अंजलीजी, पहिला प्रश्न तुम्हाला आहे आणि तो प्रश्न असा आहे माझा की ही लढाई जेव्हापासून, मला असं वाटतं अंजली दमानिया यांना आपला आवाज ऐकू जात नाही, मला मनोज जरांगेंना प्रश्न विचारायचा आहे. मनोजजी, धनंजय मुंडेंनी राजीनामा तर दिलाय, एक यश मिळालंय, पण ही लढाई संपली असं वाटतं का? आणि या लढाईत तुमचं पुढचं पाऊल काय असू शकतं नेमकं? नाही, ही लढाई संपलेली नाही. कारण इतकी उद्धटपणा अंगात असतो हे सरकारनं बघणं गरजेचं होतं धनंजय मुंडेच्या बद्दल. आणि जनतेलाही कळणं गरजेचं होतं की जो माणूस ज्या सरकारनं मोठा केला त्यांच्याचबद्दल हकालपट्टीची वेळ त्यांच्यावरती येते. म्हणजे कितीही बळ दिलं तरी हा उलटणार आहे सापासारखा उद्धटपणा आहे हे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं आणि अजितदादाच्या येणं गरजेचं होतं आणि ते चांगलं झालं. आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही कळालं की याला एवढा मोठा संतोष भयाचा क्रूरपणे खून होऊन सुद्धा पश्चाताप नाही आहे. तरी पण तो जर सोशल मीडियावरती लिहितो की मी आजारी आहे, दवाखान्यात जायचं आहे म्हणून मी राजीनामा देतो, तर ह्यो मूर्खपणाचा लय मोठा कळश आहे. कारण याला पश्चाताप यायला पाहिजे होता की आपण मोठं क्रूर काम केलंय. कारण यांनीच केलंय. कारण तो सरमाड्या का करमाड्या कोणी हा टोळी याच्यासाठी चालवत होता धनंजय मुंडेसाठी. खंडण्या मागून, चोऱ्या करून, डाके टाकून, जमिनी हडपून तो पैसे याला राजकारणासाठी पुरवायचा. आणि धनंजय मुंडे ह्यो स्वतः 302 मध्ये मुख्य आरोपी झालाच पाहिजे, तो होणार सुद्धा आहे. त्याचं कारण पण तसंच आहे की हा जो सरमाड करमाड एक नंबरचा आरोपी कोण आहे, ह्यो धनंजय मुंडेचं मुख्य कार्यालय चालवत होता. म्हणून याला सहआरोपी करणं खूप गरजेचं आहे. सगळे व्यवहार याचे तोच चालवत होता धनंजय मुंडेचे. तो अनेक कामात हे दोघं एकमेकाचे साथीदार सुद्धा आहेत. आणि 5 वर्ष जवळपास हे मंत्रिपद त्यानं स्वतः चालवलेलं आहे.
आणि मूळ कारण राजीनामा घेण्यासाठी, मग आमदारचा राजीनामा घेण्यासाठी आणि 302मध्ये धनंजय मुंडेला घालण्यासाठी मुख्य कारण हेच आहे की धनंजय मुंडेचं मुख्य कार्यालय चालवण्याचं काम नंबर 1चा आरोपी करत होता, म्हणून त्याच्यावर 302चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि तो झाल्याशिवाय मात्र आम्ही हटत नाही. आणि पुढचं पाऊल आमचं असं आहे की याची पूर्ण टोळी जेलमध्ये गेल्याशिवाय आता आम्ही बसणार नाही आहे. कारण अर्धी तर गेली, राहिलेली अर्धी खूप उद्धट आहे. कारण हे थांबतच नाही आहेत. यांना इतकं घडलं तरी पण पुढच्या काळातही यांच्याकडून एखादं वाईट कृत्य आणखीन होणारच आहे नक्की. कारण हे धनंजय मुंडे वाईट कृत्य घडूनच आणणार आहे. आणि हे सगळी यांची जी टोळी आहे हे सगळे सारखे आहेत जवळपास, हे कोणीच नीट नाही यांच्यात. सगळे हे मनोजजी, माजुरडेपणात हाच प्रश्न घेऊन मी अंजली दमानियांकडे जातो. पाण्यात डुबणारे दम धरणार नाही. हाच प्रश्न घेऊन मी अंजली दमानियांकडे जातो. अंजलीजी, मनोज जरांगे सांगत होता की ही लढाई थांबलेली नाहीये. एक पहिलं पाऊल होतं जे धनंजय मुंडेंचा राजीनामा आपण थांबू. तो झालेला आहे. आपल्या दृष्टीनं या लढाईतली पुढची पावलं काय असतात? नाही, कसं आहे की एकतर आत्तापर्यंत जे झालेला आपण पूर्ण हा 3 महिन्याचा जर कालावधी बघितला तर प्रत्येक गोष्ट लढल्याशिवाय आपल्याला मिळालीच नव्हती कधी. प्रत्येक गोष्टीसाठी लढायला लागत होतं की आधी CID जर आपल्याला आठवत असेल की 26-27 तारखेनंतर ते बीडला पोचले, म्हणजे 9 तारखेपासून ते 26-27 तारखेपर्यंत कोणीही तिथे पोचलं नाही. तिथे जे पोलीस होते म्हणजे भागवत शेलार नावाचे जे एक होते ते त्यांच्या म्हणजे कराडच्या राईट हँडला बालाजी तांदळे नावाच्या माणसाला घेऊन ते त्यांचा शोध करतायत. नाव कॅन यू बिलीव्ह की एक जो साथी जो बालाजी तांदळे आहे, जो दैवत मानतो धनंजय मुंडेला, जो नेता म्हणतो बालाजी त्या कराडला, तो त्यांना कधी शोधून सापडवून आपल्याच लोकांना अडकवेल का? म्हणजे खरं तर पोलिसांनी यांच्या बी टीमवर लक्ष ठेवायचं, त्या बालाजी तांदळेवर लक्ष ठेवायला हवं होतं, त्या वायबसेवर लक्ष ठेवायला हवं होतं. त्या सगळ्यांवर लक्ष न ठेवता त्यांना घेऊन एकत्र घेऊन जर हे फिरायला शोधायला सुरुवात जी केली होती आणि आपल्या डोळ्यात धूळफेक काय चालली होती की बाबा शोध चालू आहे. CID पोचली, त्यानंतर CIDने काय म्हटलं की आम्ही त्यांची प्रॉपर्टी जप्त करणार, आम्ही हे जप्त करणार. आम्हाला नाही पाहिजे त्यांची प्रॉपर्टी. आम्हाला हे घडलं का, कसं, याची काहीच माहिती मिळत नव्हती. आपण बघितलं की 30 तारखेला धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि 31 तारखेला ते कराड येऊन सरेंडर करतात, ते पण थाटात. आज तगायत त्या माणसाच्या हातात हातकडी घातली गेली नाहीये. आज तगायत त्या माणसाला VVIP ट्रीटमेंट मिळते. हे सगळं जेव्हा आपण बघतो ना, त्यानंतर जर आपण बघितलं की जी SIT स्थापन झाली ती जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात झाली. ती SIT होती, ती कराडच्या जवळच्या लोकांची होती. पुन्हा बोंबाबोंब झाली, पुन्हा फोटो आले, तेव्हा त्याच्यातले 4 लोकांना बदललं. पुन्हा मी CMची भेट घेतली की पूर्ण डिसबँड करा, त्यानंतर ती पूर्ण डिसबँड झाली. मग त्या जजना अपॉइंट करायला 1 महिना लागला आणि त्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उज्ज्वल निकम आणि फडणवीसांची भेट झाली होती, पण तब्बल 2 महिने झाले तरी त्यांची नियुक्ती केली गेली नव्हती. पुन्हा अन्नत्याग उपोषण करायला लागलं, तेव्हा जाऊन ही नियुक्ती झाली. म्हणजे एक एक गोष्टीसाठी किती त्रास झाला. आणि आता जर आपण बघितलं ना, खऱ्या मुद्द्याकडे आपण येऊया. आत्ताच्या घटनेला पण त्या चार्जशीटमध्ये कुठल्याही प्रकारचं सिरियसनेस नाही आहे. त्या चार्जशीटमध्ये जर वाल्मिक कराडची भूमिका आपण बघितली तर फक्त 7 तारखेच्या म्हणजे 29 तारखेच्या एक फोनचा त्याच्यात डिस्क्रिप्शन आहे, ज्याच्यात संवाद कोणाबरोबर झाला तर वाल्मिक कराडचा त्या सुनील शिंदे नावाचे जे अवादाचे कर्मचारी आहेत त्यांच्याबरोबर झालेला आपल्याला दिसतोय. आणि त्याच्यात सुद्धा अद्वत काही नाही आहे. त्यानंतर 7 तारखेला सुदर्शन घुळे आणि वाल्मिक कराड यांचा संवाद आहे. त्याच्यात ते म्हणतात की आपल्याला जर असं कोणी आड आलं तर लोक आपल्याला खंडणी देणं बंद करतील आणि म्हणून आपल्या जो आड येईल त्याला आडवा करा, तू विष्णू चाटेची भेट घे, एवढंच त्याच्यात म्हटलेलं आहे. मग याच्यावरनं आपल्याला काय कळतं की वाल्मिक कराड यांचा रोल काहीच नाही आहे. त्यांना हवं तेव्हा त्याच्यातनं आरामात सुटून जाता येईल. आणि म्हणजे त्याच्यात सिरियसनेस असं, कारण उद्या उठून कोणी अर्थ तुमचं पुढचं पाऊल हे सुधारित चार्जशीटच्या दृष्टीनं असणार आहे या लढाईमधलं. मला जायचं आहे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे. नरेशजी, हे सगळं प्रकरण गेल्या 3 महिन्यांपासून सुरू आहे.
आणि हे सगळं चित्र जे आहे ते महायुती सरकारला थेट गालबोट लावणार आहे असं आपल्याला वाटतं का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, शिवसेनेनं मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकठिकाणी वाल्मिक कराड विरोधात आंदोलनं केली. या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंना आपण कितपत दोषी मानतो? हे बघा, आत्तापर्यंत हे प्रकरण वाल्मिक कराड, त्याचे असलेले राजकीय संबंध हे संपूर्ण जगजाहीर झालेलं आहे. आणि कालचा जो काही ते आपण जे काही व्हिडिओज आहेत आणि कालचे जे काही फोटो आहेत, हे जेव्हा माध्यमांवरती आले, त्या ज्याला मन आहे, ज्याला पाठीचा कणा आहे आणि खरंच लोकांबद्दल खरंच प्रेम आहे, तो माणूस कधीच शांत बसणार नाही. मग तो कोणीही असो, कुठल्याही पक्षाचा असो, त्या लोकांची आज वाल्मिक कराड आणि त्या पूर्ण ग्रुपची आज बीडमध्ये पोलिसांनी धिंड काढायला पाहिजे होती. अरे काय, कुठल्या परिस्थितीमध्ये काय केलेलं आहे, कुठल्या स्तरापर्यंत ही लोक गेलेली आहेत. आणि अशी लोक कुठल्याही पक्षाशी संबंधित असू द्या, त्या सत्तेत असू द्या किंवा विरोधात असू द्या, आपण पुण्यामध्ये धिंड काढतो ना लोकांच्या. जर लग्नाच्या वरातीमध्ये काही लोक ते घोडे दाखवून पिस्तुलीचे फायर करतात, त्याची धिंड काढतो का नाही? वाल्मिक कराडची आत्तापर्यंत धिंड काढली त्या ग्रुपची. हे काय चाललेलं आहे? वाल्मिक कराडला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. मी सकाळी अंजलीताईंचं सकाळी मी जो त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली, डोळ्यातनं पाणी येत होतं. घरातली सर्व मंडळी डोळ्यातनं पाणी काढून रडत होते. आणि हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं. कोण कुठल्या पक्षाचा, कुठली बदनामी, आणि ह्याला काही महत्त्व नाही आहे. याला महत्त्व आहे जर त्यांनी अशा पद्धतीने त्या देशमुख एक चांगला कार्यकर्ता, एक चांगला पदाधिकारी, एक चांगला सरपंच याची अशा पद्धतीने जर हत्या केली असेल तर ती क्षम्य नाही. या माणसाला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. तो वाल्मिक कराड ज्यांचा निकटवर्ती आहे त्या धनंजय मुंडेंना आपण दोषी मानता का? तो गुन्हेगाराला जर मदत करत असेल तर त्यांना सुद्धा गुन्हेगार म्हणूनच ट्रीट करायला पाहिजे. अरे वाल्मिक कराड त्या ठिकाणी हजर राहतो कोर्टामध्ये, ती गाडी घेऊन येते, गाडी त्याला आणते, रस्त्यात गाडी भेटते. अहो लोक हसतायत. अशा पद्धतीने जी याच्यामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांवरती कारवाई होणं गरजेचं आहे. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी असं म्हणतायत नरेश म्हस्के. मनोजी, मी तुमच्याकडे येतो पुन्हा. फडणवीस मुंडेंच्या राजीनाम्यासाठी फार आग्रही होते गेल्या 3 महिन्यांपासून असं आता सांगण्यात येत आहे. पण फडणवीसांच्या आधी अजितदादांनीच त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता असं आपल्याला वाटतं का? कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ते आहेत ज्या पक्षाचे धनंजय मुंडे. घेणं गरजेचंच होतं. शेवटी याला कंट्रोल बसणं गरजेचं नव्हतं, कारण इतके क्रूर हत्या करणारा हा राज्यातला आणि देशातला पहिला व्यक्ती आहे. आणि याच्यात मित्रत्व निभावण्याचा काही संबंध नाही. आणि हे मित्रत्व फडणवीस साहेबांनी नाही निभावलं ते चांगली गोष्ट झाली. आपल्या माध्यमातून माहिती मिळते म्हणून म्हणतोय. कारण याला पाठीमागाचं हा प्रचंड मोठा डाग आहे, राज्याला हा डाग आहे. यांच्यातली मस्ती, मगरूरपणा इतका प्रचंड आहे की यांना असं वाटतं की आमचं कोणी काही करूच शकत नाही. कधी ही मस्ती, इतका माजुरडेपणा या लोकांच्या अंगात आहे यांच्या, आमचं कोणी काही करू शकत नाही. परंतु त्यांनी चूक केली, त्याने जातीचे लोक मारून टाकले. त्यावेळेस ते गरीब लोक बिचारे आवाज नाही उठवू शकले. ते मराठ्यांच्या नादी लागणं त्याला मागात पडलं, कारण मराठ्यांचा नाद करू नको त्याला 1000 वेळेस सांगितलेलं होतं सुद्धा. परंतु शेवटी काय असतं, माणसाला जर पैसा दिसायला लागला, चोरीचा, फुकटचा, डाके टाकलेल्याचा, लोकांच्या जमिनी लाटलेला, प्लॉट लाटलेले, छेडछाडी करून, बलात्कार करून कमवलेले पैसे हे दिसल्याच्या नंतर डोळ्यावरती माज आणि मस्ती प्रचंड चढली होती. त्यामुळं सत्ता ज्यांच्याकडून घेतली त्याच्यावर सुद्धा उलटायची तयारी असणारी ही उद्धटपणाची ही धनंजय मुंडे आणि त्याची टोळी आहे. त्याचा नायनाट कुठंतरी होणं गरजेचंच होतं. यांनी संतोष भैया देशमुखचा खूनसुद्धा दाबला होता. 2 दिवस झाले गाव बसून होतं तरीही गुन्हा दाखल केला जात नव्हता. कारण ते पोलिससुद्धा, API, PI सुद्धा
ते एक DYSP कोणीतरी ते सुद्धा हे सगळेचे सगळे त्याला जवळपास हे मॅनेज आहेत, हे त्यांच्या शब्दाच्या पुढं जातच नाही आहेत. त्यामुळं ह्यो संपणं गरजेचं होतं आणि हा 302मध्ये येणार आहे. हे आता 302मध्ये घेतल्याशिवाय याला सुट्टी नाही आहे. कारण याची राहिलेली टोळीसुद्धा जेलमध्ये घालावी लागणार आहे. उशीर झाला राजीनामा घ्यायला हे खरं आहे, कारण चार्जशीट होण्याच्या अगोदर याचा राजीनामा व्हायला पाहिजे होता, परंतु चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर याचा राजीनामा झाला. म्हणजे सरकारचा छुपा अजेंडा सुद्धा या संतोष भाईच्या प्रकरणामध्ये 100% राबवला गेलेला आहे. कारण सरकारचा प्रतिनिधी लुडबुड करायला त्याच्यात ठेवलेलाच होता, हे मात्र सरकारचा छुपा अजेंडा याच्यामध्ये दिसून येतोय असं म्हणतायत मनोज जरांगे. अंजलीजी, मला तुमच्याकडे यायचंय आणि प्रश्न माझ्यासमोर हा आहे की आपण सातत्याने या प्रकरणात अजितदादांची भेट घेतलीत, फडणवीसांची भेट घेतलीत आणि आता असं सांगण्यात येतं की फडणवीस गेल्या 3 महिन्यांपासून आग्रही होते मुंडेंच्या राजीनाम्यासाठी. पण या प्रकरणात दोघांकडनंही उशीर झाला का? कारण आता नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला धनंजय मुंडेंनी, वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला, असे वेगवेगळी कारणं सांगता येत आहेत. पण गेले 3 महिने ही नैतिकता कुठे होती हा प्रश्न आहे. नैतिकता नाहीच आहे आताच्या राजकारण्यांमध्ये कुठलेच. म्हणजे मी आज पुन्हा तेच म्हणेल, एक पृथ्वीराज चव्हाण सोडले तर आत्ताच्या राजकारण्यांमध्ये एकही राजकारणी असा नाही आहे की जो तत्वावर काम करत असेल, जो सिद्धांतांवर काम करत असेल. मला परत परत तेच म्हणावं असं वाटतं, मला आत्ताच्या राजकारणात फक्त आणि फक्त पृथ्वीराज चव्हाणांबद्दल आदर आहे आणि बाकी कोणीही आता नैतिकता असलेली व्यक्ती उरलीच नाही आहे. नैतिकता हा शब्द आता आपण विसरून जायला हवा. आणि आज जे झालं म्हणजे कुठेतरी आम्ही नैतिकतेच्या ग्राउंडवर दिले, तर म्हणून मी ट्विट देखील केलं, ओसांडून व्हायला लागली यांची नैतिकता अचानकपणे. तर 3 महिने ही नैतिकता गेली कुठे होती? बरं, आज ते म्हणतात की अचानक हेल्थ ग्राउंडवर. मग काल तर आपण यांना सगळ्यांना भेटताना बघितलं, सगळ्यांबरोबर बैठका झाल्या त्यांच्या, तेव्हा तुम्हाला डॉक्टरनी सल्ले दिले नव्हते का? अचानक ओव्हरनाईट सल्ले दिले का तुम्हाला आराम करण्याचे? हे काय म्हणजे कसली ठोकाठोक, किती खोटं बोलतात हे लोक. हे त्यांनी का केलं आहे? कारण संजय राठोड जसा परत राजकारणात आला तसं यांना परत राजकारणात आणण्यासाठी एक मुभा राहावी, एक वाट राहावी म्हणून हे केलं गेलं आहे. आणि मला ना किळस येते आत्ताच्या राजकारण्यांची, किळस येते या गोष्टीची की असा कराडसारखा माणूस आज पण इतका ऐशोआरामात जेलमध्ये राहतोय. आज पण त्याला स्पेशल चहा, स्पेशल नाश्ता, VCवरनं तो लोकांशी बोलतोय. आता तर त्या जेलनीच जाहीर करून टाकलंय की तिथला CCTV काम करत नाहीये. म्हणजे आमच्यासारख्यांनी तिथे प्रश्न विचारून सुद्धा उपयोग नाहीये. हवं त्यांना भेटण्यात येतंय. आता खरं तर अशा लोकांना अंडा सेलमध्ये ठेवण्याची गरज आहे. आणि माझी पहिल्या दिवशीपासूनची मागणी होती की त्यांना आर्थर रोडमध्ये शिफ्ट करा. त्यांची चौकशी संपली असेल, तिथे गरज नसेल तर बीडमध्ये का? हे मी पहिल्या दिवशीपासून म्हणत होते. बीडमध्ये, मुंबई नाही, त्यांना पुण्याला ठेवा, संभाजीनगरला ठेवा, नाशिकला ठेवा, कुठेही ठेवा, पण त्यांना बीडमध्ये ठेवता कामा नये. आणि हे जर नॉर्म झाले ह्याच्या पुढे देखील, तर अशा राजकारण्यांना आपापली जी जागा आहे ना, जिथे त्यांना कम्फर्टनी राहता येते. आत्ता विष्णू चाटे लातूर जेलमध्ये का? कारण 8 लोक त्यांच्या अतिशय जवळचे हे लातूर जेलमध्ये आहेत. त्याची अख्खी लिस्ट मी ADGंना दिली आणि DGंना दिली की ह्यांना तिथे ठेवण्यात येऊ नये. पण तरी आपण बघतो हे सगळं होतंय. आज वाल्मिक कराडला शिस्तीत एका क्रिमिनलसारखं का वागवलं जात नाहीये? का त्याच्या हातात पायात बेड्याने ठोकल्या गेल्या? का त्याला आज जेलमध्ये एकट्याला सॉलिटरी ठेवायची गरज आहे? पण तसं नाही. आत्ताच्या घटकेला 3 जण एका जेलमध्ये आहेत. सगळ्या गप्पा टप्पा भेटणं सगळं सर्रास चालू आहे. मला राग येतो या सगळ्या शासनाचा की आज तगायत एवढं होऊन आज या गृहमंत्र्यांनी काही पिक्चर बघितले नव्हते. त्यांना माहीत नाही आहे किती गंभीर प्रकरण आहे. तरी जर यांना अशी VVIP ट्रीटमेंट मिळत असेल तर मला लाज वाटते या शासनाची, लाज वाटते या पूर्ण यंत्रणेची. नरेशजी, आपण मगाशी उल्लेख केलात की अंजली दमानी यांची सकाळची प्रेस कॉन्फरन्स आपण पाहिलीत. आता तर ते तुमच्या बाजूलाच बसून बोलतायत. त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराड ज्याच्या विरोधात शिवसेनेनं आंदोलन केली, त्याला VIP ट्रीटमेंट मिळते. नैतिकतेचा मुद्दा त्यांनी परत उपस्थित केला आहे, जो सांगितला जातोय धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी. गेले 3 महिने कुठे होती नैतिकता? हे बघा की कुठलाही राजकीय पक्ष असेल
तो अशा पद्धतीने कधीही वागत नाही. त्यातल्या काही प्रवृत्ती असतील त्या तशा पद्धतीने वागल्या असतील, पण कुठलाही राजकीय पक्ष की तो अशा पद्धतीने वागत नाही किंवा अशा पद्धतीची कृत्य करत नाही. दमानियाताई हा लढा लढतायत, त्यांचं खरंच मी खास करून अभिनंदन करेल की त्यांच्यावरती अनेक पद्धतीने टीका केली, टिप्पणी केली, नको नको ते आरोप केले, तरीसुद्धा त्या लढा लढतायत. परंतु ह्या लढ्याला वेगळं वळण लागायला नको, कारण सत्ताधारी म्हणून मुख्यमंत्री म्हणा, उपमुख्यमंत्री म्हणा, कुठलाही मुख्यमंत्री आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीचं कारभार चालत असेल कोणालाच आवडणार आहे. आणि त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस आहे, अजितदादा आहेत, एकनाथ शिंदेसाहेब आहेत, की अशा पद्धतीने कोणी वागत नाही. त्या प्रवृत्त्या आहेत, त्या प्रवृत्त्या जर चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की आज आपल्या मुंडे पंकजाताई म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी शपथच घ्यायला नको होती, त्यांनी शपथ नसती घेतली तर हे पुढचे सगळे उपद्व्याप झाले नसते. सुरेश धस अशा पद्धतीने म्हणाले. अशा पद्धतीने जर काही गोष्टी माहिती होत्या, जर माहिती आहेत, तर माझे सत्ताधारीमधल्या सुद्धा हे जे काही नेते होते त्यांनीसुद्धा ही काळजी आधीच घ्यायला पाहिजे होती. आता तुम्ही बोलतायत जे पंकजाताई आणि त्यांचे जे काही भाऊ बहीण भावाचे जे काही संबंध आहेत की त्यामुळे सरकार जर कुठे अडचणीला येणार होतं किंवा सरकारवरती जर टीका होते, तर त्यांचीसुद्धा जबाबदारी होती की त्यांनी आपल्या नेत्यांना पूर्वकल्पना द्यायला पाहिजे होती. नेत्यांना जेव्हा याची कल्पना मिळाली त्यावेळी घेतला ना राजीनामा त्यांचा. जर ह्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती होत्या तर त्यांचीसुद्धा तेवढीच जबाबदारी होती की आपल्या प्रमुख नेत्यांच्या कानावर या सर्व गोष्टी घालायला पाहिजे होत्या. आणि मला आज वाटतं ते स्टेटमेंट करून उपयोग नाहीये त्याचं. ते मला वाटतं काम ते याच्यामध्ये अंजली सरकार दमानियांनी बदनाम- केलं. ते कसं आहे काम की अंजनी दमानिया ह्या सरकारला विरोध करतायत वगैरे अशी काहीतरी भूमिका असेल, परंतु किंवा अशी भावना असेल, परंतु घरातलं माणूस जेव्हा घरातल्या माणसांनी ह्या गोष्टी आधी सांगायला पाहिजे होत्या. कालचं बघा, मी एक प्रवक्ता म्हणून तुम्हाला सांगतो, मी देशातल्या जगातल्या सगळ्या प्रकरणांवरती आत्तापर्यंत टीका टिप्पणी केली. तुम्ही सुद्धा मला बऱ्याचदा ह्या प्रकरणावरती बोलवलं, परंतु मी आलो नाही. परंतु कालचे जे काही पाहिलं त्यानंतर आपण बोलवल्यानंतर मी आलो की जर मी नेता म्हणून जर मी लोकांचं काम करत असेल तर अशा गोष्टींना मी कधीही आयुष्यात पाठीशी घालणार नाही आणि पाठीशी घालायला नको आहे. आणि म्हणून मी आज व्यक्त होतो. यापूर्वी तुम्ही मला बोलवलं होतं पण मी नाही आलो, कारण शेवटी कुठेतरी आम्ही युतीत आहोत, युतीशी संबंधित पक्ष आहे. परंतु कालचे जे काही फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर हे सर्व गोष्टी बाजूला ठेवून ज्यांनी अशा पद्धतीने क्रूर काम केलंय त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे या ठाम मताचा मी आहे. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो जेव्हा काल व्हायरल झाले त्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय. आपण ब्रेकवर जाण्याआधी अंजली दमानिया यांनी एक मुद्दा मांडायच्यासाठी सांगितलं होतं. नरेश मस्केंच्या एका उत्तरावर त्यांना एक मुद्दा मांडायचा होता. अंजलीजी. नाही, मला नरेश मस्के यांना विचारायचं होतं की आता, आणि खरं तर तुम्ही त्यांना अतिशय अवघड अशा सिच्युएशनमध्ये टाकताय, कारण तुम्ही त्यांना जे खरं बोलायचं आहे ते बोलू शकणार नाही आहेत, कारण त्यांची आत्ता युती आहे आणि त्यांना कितीही वाटलं, मनापासून वाटलं अमुक गोष्टी बोलायच्या, पण त्यांना त्या बोलता येणार नाही आहेत. पण मला त्यांना एकच गोष्ट विचारायची आहे की मग आज तुमच्या शिंदेंकडनं तुम्हाला जे आदेश आले की कराड याचे प्रतिकात्मक पुतळे सगळ्या जिल्ह्यांमध्ये जाळायचे, असं जे तुम्हाला आदेश आले आणि मला वाटतं ते केलं देखील गेलं आहे, तर असं तुम्हाला वाटत नाही का की जे आज झालं आहे ते अतिशय योग्य झालं आहे? आणि खरं तर धनंजय मुंडे यांची जी चौकशी आहे ती नीट सुरूसुद्धा झाली नाही आहे. आता हे म्हणण्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगते, कारण चार्जशीटमध्ये अवादा कंपनीला जे बोलवण्यात आलं होतं सातपुडा बंगल्यामध्ये, त्याचा चकार शब्दांनी सुद्धा उल्लेख कुठेही चार्जशीटमध्ये नाही आहे. म्हणजे अवाडाचे कर्मचारी जे आहेत त्यांना AI आणि सिक्युरिटी हे सगळे सातपुडा बंगल्यात गेले होते. तिथे हा खंडणीचा व्यवहार आधी 3 कोटीसाठी ठरला, त्याच्या तो आधी त्यांनी मागणी केली, 2 कोटीत ठरला, 50 लाख दिले गेले
असं तुमच्याच युतीतले 10 म्हणाले आणि त्यांनी ते पब्लिक मीटिंगमध्ये म्हटलं. मग असं असताना आज तगायत चार्जशीटमध्ये एका चकार शब्दाने त्याचा उल्लेख नाही. दुसरी गोष्ट, तो जो व्हिडिओ आपण बघितला होता की ज्याच्यात हे सगळे जे सुदर्शन गुळे, विष्णू चाटे, जयराम, कृष्णा आंधळे, महेश केदार सगळे एकत्र होते. त्याच्याबरोबर एक PI राजेश पाटील देखील होते. आत्ताच्या घटकेला चार्जशीटमध्ये त्याचा उल्लेख कुठेही नाही आहे की त्या PIंचा नाही आहे, त्यांच्यात ते जे दुसरे PI होते महाजन त्यांचा नाही आहे. मग बालाजी तांदळे ज्यांनी एवढा मोठा रोल प्ले केला त्यांचं नाव नाही आहे. बोराळे यांनी एवढा मोठा रोल प्ले केला त्यांचं नाव नाही आहे. वायबसे ज्यांनी एवढा मोठा रोल केला त्यांचं नाव नाही आहे. आणि वाल्मिक कराड यांचं पण फक्त 2 ओळींचंच आहे की जो आड येईल त्याला अडवा करा. म्हणजे तो उद्या उठून जर म्हणाला की बाबा मी त्यांना ठार मारा असं म्हटलं नाही तर त्यांच्यावर काहीच कारवाई होणार नाही का? आणि असं जर झालं तर शिंदे गटाची काय भूमिका असेल हे देखील आम्हाला स्पष्ट करा. नरेशजी, हे बघा, ह्या प्रकरणामध्ये ज्यांचा ज्यांचा हात असेल, जे दोषी असतील तो कुणीही असो त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आमचीच नाही तर आमच्या युतीची भूमिका आहे. यामध्ये कोणी कितीही मोठा असू द्या, नरेशजी त्यांचा मूळ कोणीही मुद्दा कितीही नरेशजी मोठा असू द्या, नरेशजी अर्धा जर सेकंद जरी धनंजय मुंडे, मी आता तुम्हाला जे पाहिजे ते उत्तर देतो. तुम्हाला जे अपेक्षित आहे की जरी ह्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे असतील असं तुम्हाला वाटत असेल आणि तशा पद्धतीचे जर पुरावे सापडले किंवा त्यांचा सहभाग जर त्यातून सिद्ध झाला तर हे युती शासन आहे, हे कधीही त्यांची बाजू घेणार नाही, त्यांच्यावरती कारवाई नक्की करणार. बरोबर आहे तुमचं हे सगळं. अंजलींचं म्हणणं एवढंच आहे, अंजली दमान यांचं, की दादा, या पण प्रकरणात सुधारित चार्जशीट दाखल होणार आहे का? त्यांनी जे मुद्दे सांगितले त्यानंतरच कोण जो दोषी असेल किंवा आरोपी असेल त्याच्यावर कारवाई होऊ शकते. नाही, सुधारित हे बघा, होण्याआधी जर चौकशीमध्ये त्याच्यात सापडलं एक तर गोष्ट आपण आहे करू की शकतो ना. जर त्याच्यात कायद्यामध्ये mention आधार जरी आहे, असतं, पोलिसांना तेवढा अधिकार आहेच. बोला अंजलीजी. हे बघा, मला त्याच्या नाही, मस्केजी, पत्रांमध्ये मला काय दुसरं लिहिलेलं हेच आहे काय विचारायचं आहे. नाही एवढा डिटेल माझा अभ्यास नाही आहे. परंतु जर त्यात जर दोषी सापडले तर नक्कीच त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. अहो, मंत्र्यांचा राजीनामा आज घेतलेला आहे ना. जर बाजू घ्यायची असती तर राजीनामा घेतलाच नसता. आज आपण पाहताय, माध्यमांमध्ये सुद्धा पाहताय की एकच फडणवीस मिनिट. साहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा जर राजीनामा नसतील देणार तर आम्हाला राज्यपालांना पत्र द्यावं लागेल. तुमच्याच माध्यमातून आम्ही सर्व बातम्या पाहतोय. कोणी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीच्या कामामध्ये असलेला कोणीही पाठीशी घालणार नाही. अंजलीजी, नाही, मला एक म्हणायचं आहे की पाठीशी घालणार नाही हा डायलॉग आम्ही मुख्यमंत्र्यांकडनं ऐकला, उपमुख्यमंत्र्यांकडनं म्हणजे अजित पवारांकडनं ऐकला, आता तुमच्याकडनं पुन्हा तेच ऐकतोय. पण हे होताना नाही ना दिसत आहे. कारण पहिलं तर त्यांची, जर तुम्ही म्हणताय त्याच्यात कोणी जो दोषी सापडेल, पण तो सापडणार कसा, त्या दिशेने जर चौकशीच केली गेली नाही, स्टेटमेंट्स घेतले गेले नाहीत, टावर लोकेशन घेतले गेले नाहीत, तर त्या सातपुडा बंगल्यात हे अवाधाचे लोक गेले होते की नाही हे कसं सापडणार? मला ते सापडणं प्रकार कसं ते कळत नाही बाबा. मला नाही कळत की एखाद्या व्यक्तीचं, एक मिनिट मला ते पूर्ण मांडू दे. की माझा ऐका अंजलीताई, मला पण माझी बाजूला बैठक आहे. बोला आपण. बोला आपण. ऐकून घ्या की वाल्मिक कराड यांना अटक होणार नाही. अशा पद्धतीने सुद्धा आधी लोक बोलत होते ना की ते धनंजय मुंडेंचा माणूस आहे, त्याला अटक होणारच नाही, याच्यामध्ये आरोपी सापडणारच नाहीत, याच्यावर कायदेशीर प्रक्रिया होणारच नाही, जामिनावर लोक सुटतील. परंतु त्याच वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी पोलिसांनी या शासनानेच बनवलं ना. त्यांना पाठीशी नाही घातलं. मला तुम्हाला तेच सांगायचंय दादा, मला तुम्हाला तेच सांगायचंय. याच वाल्मिक कराडला त्यांनी खंडणीचा जो कॉल केला होता तो 29 नोव्हेंबरला केला होता. पण आणि त्याच्यानंतर 6 तारखेला मारामारी झाली. 6 तारखेला पुन्हा जी खंडणी मागितली गेली, त्यानंतर वाल्मिक कराडवर वेगळा खंडणीचा जो गुन्हा झाला तो 11 डिसेंबरला करण्यात आला.
तर हे वेगळा खंडणीचा गुन्हा जो केला गेला, तर हे डोकं कोणी लढवलं होतं? कोणाची डोकी होती ही सगळी? ही शासनानेच केली होती की कराडला या खुनाच्या प्रकरणातनं लांब करण्यासाठी, त्यांना दूर करण्यासाठी 11 तारखेला आणि एक जो FIR झाला, बघा, ही सगळं डोकं बघा, लढवलं. शासन- कोणालाही कल्पना नव्हती की माध्यम 3 महिने लावून धरतील. 2च मिनिटं, माध्यम 3 महिने लावून धरतील, आम्ही इतकं वेड्यासारखं लढू, याची कोणालाही कल्पना नव्हती. म्हणूनच हे करण्यात आलं होतं. पण जेव्हा कळलं की तिथे जनआक्रोश खूप मोठा आहे, जन आंदोलनं एवढी मोठी होती आहेत, मसाजोगचे ग्रामस्थ हे देशमुख कुटुंबाबरोबर अगदी जीवाला जीव द्यायला जर उभे असतील, तर हे सगळी कल्पना नव्हती. लोकांना वाटलं 8 दिवस चालेल, 10 दिवस चालेल, नेहमीप्रमाणे संपून जाईल. 3 महिने हा विषय लावून धरला जाईल, हे महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नव्हतं. म्हणूनच ते त्यांचे धाबे दणाणले आणि शेवटी 31 तारखेला अचानक धूमकेतूसारखे ते अवतरतात आणि मोराळे त्यांना आत्ताच मला रस्त्यात भेटले असं सांगून घेऊन येतात. हे आपल्या बुद्धीला पटतंय का? हास्यास्पद आहे सगळं. असे अनेक आणि प्रश्न तरी तुम्ही म्हणताय की शासन योग्य तो ती दिशा देईल. हास्यास्पद असे आहे. अनेक प्रश्न निर्माण झाले. नरेशजी, अरे शेवटचं आमचं- आपलं हे बघा- उत्तर, जेणेकरून आपल्याला वेळ कमी आता. हे बघा माझा हे बघा, लोकल स्तरावरती जर अशा पद्धतीने जर काही पोलिसांनी तशा पद्धतीने काही मॅनेजमेंट केली असेल तर त्या पोलिसांवरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे बीडमध्ये आज चाललंय का हो? बीडमध्ये आज चाललंय का? हे 3 महिन्यापूर्वी नाही, चाललंय आम्ही का? तेच म्हणतोय. आज बीडचा इतिहास जर पाहिला तर वर्षानुवर्ष त्या बीडमध्ये तेच चाललंय. का सगळे गप्प बसले होते? का सर्व शांत? सत्ताधारी विरोधक हा विषय आपण बाजूला ठेवूया. आपण आपली जी लढाई आहे ना, सत्ताधारी आणि विरोधक, काही झालं तरी सत्ताधाऱ्यांना जे आपण दोष देतोय, तर सत्ताधाऱ्यांना दोष देण्यापेक्षा विरोधकी काय गप्प होते का? त्यांना माहिती ना, आज जे सत्ताधारी आहेत ते कधीतरी विरोधक म्हणून होते आणि त्यावेळी पण तेच करत होते. सगळ्यांच्या आज ते सत्ताधारी झालेले आहेत. त्याच्यामुळे काही झालं तरी सत्तेवर बसणाऱ्या सत्तेला आपण जर दोष देत असाल, बघा प्रवृत्ती, बघा ही प्रवृत्ती आहे. कुठलाही सत्ताधारी आज जे सत्तेमध्ये आहेत ते काही काळ विरोधक म्हणून काम करत होते आणि त्यावेळी पण तेच करत होते. मी तुम्हाला जाहीरपणे बोलतोय, बीडमध्ये अधिकारी जायला घाबरत होते. माझे कित्येक मित्रपरिवार आहे. एक विशिष्ट समाजा व्यतिरिक्त कुठलाही अधिकारी त्या बीडमध्ये टिकू शकत नव्हता, काम करू शकत नव्हता. तेव्हा सगळे मुख गिळून गप्प बसले होते का? त्यावेळी ते सत्तेवरच होते, नाही ते विरोधात होते. जर आता आज आपण बोलताय तर ठीक, सत्ताधारी म्हणून हा मुद्दा जेव्हा मी या मांडला प्रवृत्ती असतात, त्याचा या प्रवृत्त्या संपल्या पाहिजेत. कुठलाही सत्ताधारी अशा गोष्टींना थारा देत नाही. या प्रवृत्त्या आहेत, या सत्ताधाऱ्यांमध्ये पण असतील आणि विरोधकांमध्ये सुद्धा असतील. या प्रवृत्त्या खेचल्या पाहिजेत. आणि म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे की वाल्मिक कराडसारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रामध्ये निर्माण नाही व्हायला पाहिजे. आपण दोघंही या एबीपी माझाच्या झिरोवरच्या चर्चेत सहभागी झालात, आमच्याशी संवाद साधलात. नरेश म्हस्के आणि अंजली दमाया, अगदी मुद्देसूद आपण या प्रश्नावर मांडलात, पोट तिटकीनं बोललात, त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार. मंडळी, नरेश म्हस्केंनी सांगितलं की राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रवृत्ती शिरल्या आहेत. या प्रवृत्ती ज्या शिरल्या आहेत त्या राजकीय नेत्यांचीच बोट धरून शिरल्या आहेत आणि त्यामुळं राजकीय नेत्यांनी देखील वेळीच शहाणं व्हायला हवं आणि त्या प्रवृत्तींना ठेचण्याची खऱ्या अर्थानं ही वेळ आलेली आहे. मंडळी, धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर आज आम्ही आपल्याला प्रश्न विचारला होता आणि नेहमीप्रमाणे त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. आजचा प्रश्न होता, धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडल्यानं संतोष देशमुखांना न्याय मिळेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. या कौलवर आपण यायचे, पण त्याआधी पाहूयात आपल्या प्रतिक्रिया काय आहेत. एक्सवर गोपाळ दंडगवाळे म्हणतात, धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ राजकीय द्वेषातून घेण्यात आलाय. संतोष देशमुखांना न्याय मिळण्याचा प्रश्न हा केवळ राजीनाम्यावर अवलंबून नाही, तपास यंत्रणांनी निष्पक्ष आणि प्रभावी पद्धतीनं काम केल्यावरच संतोष देशमुख यांना खरा न्याय मिळू शकतो. यूट्यूबवर मुरी बुधनेर म्हणतायत, हकालपट्टी करायला पाहिजे, राजीनामा देतो म्हणजे काय. फेसबुकवर मधुकर मोटाले म्हणतायत, जोपर्यंत त्या 8 गुन्हेगारांना फाशी होणार नाही तोपर्यंत
स्वर्गीय संतोष देशमुखांना न्याय मिळूच शकत नाही. इंस्टाग्रामवर विश्वजित पाटील म्हणतायत मुंडेंना पहिले जेलमध्ये टाकलं पाहिजे, कलम 302 लावून चौकशी केली पाहिजे, नार्को टेस्ट केली पाहिजे, तेव्हा कुठेतरी न्याय होईल. आणि मंडळी आता वेळ झाली आहे 0वरचा पोल पाहण्याची आणि त्यासाठी आपण आलोय पोल सेंटर. आधी पाहूयात आपला आजचा प्रश्न काय होता. धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडल्यानं संतोष देशमुखांना न्याय मिळेल असं वाटतं का? यूट्यूबवर एकूण मतं आली 15,000. होय असं म्हणतायत 69% प्रेक्षक, 31% म्हणतायत नाही. एक्स वरचा कौल आपण पाहतोय. होय असं म्हणतायत 34% प्रेक्षक आणि 66% म्हणतायत नाही. मंडळी, धनंजय मुंडेंनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि पुढचे अनेक दिवस हे प्रकरण चर्चेत राहील, त्यावरून राजकारणही होत राहील. पण त्यामुळे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये. पहिला मुद्दा संतोष देशमुखांना न्याय मिळण्याचा. देशमुखांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता सरकारी आणि न्यायालयीन यंत्रणेची आहे. आणि दुसरा मुद्दा असा की संतोष देशमुखांसोबत जे घडलं ते भविष्यात कुणाही सोबत होता कामा नये. गुंडगिरी, राजकीय वरदहस्त, कंत्राट, खंडणी, जातीयवाद हे भयंकर मिश्रण बीड जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून तयार झालंय. गुन्हेगारीची ही यंत्रणा, ही इकोसिस्टीम मोडून काढणं गरजेचं आहे. कारण मंडळी, वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे, यात वाद नाही. पण बीड जिल्ह्यात फक्त एवढेच गुन्हेगार आहेत का? असे किती वाल्मिक कराड, किती सुदर्शन गुले खुलेआम फिरतायत हे पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. बीड जिल्ह्याची गुन्हेगारीतून मुक्तता केल्याशिवाय तिथे गुंतवणूक येणार नाही, तिथे शिक्षणाचा टक्का वाढणार नाही, थोडक्यात समृद्धी नांदणार नाही. आणि म्हणूनच गुन्हेगार हा राजकीय नेता असो किंवा त्याचा हस्तक, पोलीस खात्यात तो अधिकारी असो किंवा आणखी कुणीही, या सर्वांना अद्दल ही घडलीच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.